श्री स्वामी समर्थ. मी मंजुळा तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. तर तुमचा आजचा दिवस सुख, शांती, समाधान आणि आरोग्य देत जावो हीच स्वामींचरणी प्रार्थना करते. तर काल भरपूर जणांनी असे कमेंट मस्त छान-छान केलेले आणि खूप धन्यवाद. मला कमेंट करून एक मोटिवेशन दिलात तुम्ही. म्हणजे एक बरं वाटलं, की असं छान वाटलं आपल्या कोणीतरी बोलतं ना, की हो, की खूप छान आहे, खूप छान करतेस, चांगलं करतेस, असं तसं आपलं कोण माणूस बोलतं ना, असं इतर माणसं जर कोणी बोलली ना, फोनवरतून काल खूप सारे मेसेज कमेंटमध्ये येत होते ना, तर मला एवढं भारी वाटलं ना, खूप छान वाटत होतं. तर सगळ्यांना मनापासून धन्यवाद पहिलं. कारण की एवढे कमेंट छान-छान केलात त्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद. असेच छान-छान कमेंट करत राहा आणि मला सपोर्ट करा आणि खरं तर खूप मोटिवेशन भेटतं तुमच्या या कमेंटमुळे. त्यामुळे खरंच खूप खूप मनापासून धन्यवाद. तर आज आहे ना मी शिडी साफ करत होती कारण ही अशी आहे ना आपल्या छोट्या घरातून अशा असतात शिड्या. काही जणांची बाहेरून असते. ही माझी आतून आहे. तर आतून आहे ना ती शिड्यांच्या पायऱ्यांच्या खालून आहे ना कचरा खूप जमा होतो म्हणजे जाळे, जाळे, जाळे आपल्याला दिसूनच येत नाही. तर आज आहे ना मला ते साफ करायचं होतं आणि मी साफ करायला माहिती आहे ती छोटी आपली झाडू येते ना ही अशी. तर ह्या झाडूचा आहे ना दुसरा काय उपयोग होतो की नाही माहीत नाही. पण मला मात्र ही शिडी साफ करायला खूप उपयोगी पडते. जिथे आपली मोठी झाडू जात नाही ना, तिथे ही कोपऱ्यामध्ये ही झाडू जाते. तर मी नेहमी माझी ही झाडू आहे ना, ही शिडीच्या खालून ज्या पायऱ्या आहेत ना, त्या पायऱ्या साफ करायला खूप कामाला येते. म्हणजे ह्या झाडूने सगळा अगदी कचरा बाहेर पडतो त्या शिडीमधला. तर नक्कीच तुम्ही ट्राय करून बघा. तुमच्याकडे कोणाकडे जर अशी शिडी आत बाहेर किंवा कुठे असेल तर नक्कीच ट्राय करा आणि खालून पायऱ्यांच्या खालून झाडून बघा सगळा कचरा न कचरा येतो सगळा. तर आपल्या घरी आहे ना कोणी नाही आली तरी चालेल म्हणजे कुठला पाहुणा-रावणा जरी आजूबाजूचे कोणी नाही आले तरी चालतील. पण माता लक्ष्मीचं आगमन आहे ना मात्र आपल्या घरामध्ये व्हायला पाहिजे. जर अशी घाण वगैरे कोपऱ्यातून घाण वगैरे असेल ना तर माता लक्ष्मीचं येणं बंद होतं. म्हणजे माता लक्ष्मीला जिथे स्वच्छता असते तिथेच माता लक्ष्मी निवास करते. तर आज मी तेच करत होते. आज माझा कोपरा मी साफ करायचा होता मला. तर तेच मी तुमच्याबरोबर आज शेअर करते. तर आपण नेहमी-नेहमी अशी फोडून झाडू वगैरे मारतो. पण अशा आतमधून, सोफ्याच्या खालून वगैरे अशी रोज तर आपल्याला नाही जमत. पण एक दिवस आठवड्यातून तरी अशी एकदा तरी अशी कोपरा आपला स्वच्छ व्हायला पाहिजे. तर माझ्या घरामध्ये सगळं चालूच असतं. मी नाही केलं तरी माझ्या मिस्टरांचा नुसता सगळीकडे हात फिरवलेलाच असतं. त्यामुळे आज म्हटली तुमच्याबरोबर शेअर करते मी हे करत आहे तर. आपल्या घरामध्ये आहे ना घाण वगैरे कुठे नसायला पाहिजे. म्हणजे एकदम स्वच्छ असायला पाहिजे. जिथे आपण राहतोय ना, तर तिथे स्वच्छ असायला पाहिजे. तिथे आपलं आयुष्य घडत असतं आणि कुठे घाण वगैरे असेल ना, तर आपल्या घरामध्ये सुद्धा आर्थिक अडचणी भरपूर येतात. जसे की काही जणांच्या हातामध्येच पैसे राहत नाही. काही जणी सततचे आजारी असतात घरामध्ये. एकाचं झालं का दुसऱ्याला, दुसऱ्याचं झालं का तिसऱ्याला. तर काही जणांच्या घरामध्ये ना नुसती चिड वगैरे असते. राग, रुसवा, भांडण वगैरे सगळं काही चालू असतं. चिडचिडपणा होते, का होते, कशामुळे होते, ते पण आपल्याला लक्ष द्यायला पाहिजे. नुसतं आपण उठायचं, सुटायचं, बाहेर धावायचं, पण आपल्या घरावरती पण तेवढंच लक्ष असायला पाहिजे. तर आहे ना आपल्या घरामध्ये जेवढी साफ-सफाई असेल ना, तेवढी सुख, शांती, समाधान, आनंद नांदतं. असं रोज-रोज करायला नाही जमत, पण आठवड्यातून एकदा तरी असं टाईम काढून आपलं घर स्वच्छ करायला पाहिजे. नेहमी तर नाही होत, पण आठवड्यातून एकदा तरी असं करायला पाहिजे. तर ही झाडू आहे ना मला खूप कामाला येते. सगळीकडे अगदी मी ह्या झाडूचा खूप चांगला फायदा घेते. कारण ही झाडू ना मी लक्ष्मीपूजनच्या दिवशी नेहमी दरवर्षी अगदी ही छोटीच झाडू घेते. तिचा मला खूप फायदा होतो. दरवर्षी मी हिचा चांगल्या प्रकारे वापर करून घेते. दुसरे मला माहीत नाही, पण ही झाडू मात्र एक नंबर कामाला येते माझ्या. तर असं फ्रिजच्या पाठीमागे पण ते तारेसारखं सगळं ते गॅस पाईप असतात त्याच्यामधून पण दुसरं कशाने नाही येत, पण ह्या झाडूने आहे ना, ह्या छोट्यावाल्या झाडूने मस्त ते साफ होतं फ्रिजच्या पाठीमागे सुद्धा. तर तेही तिथे पण तुम्ही वापरू शकता. मी तर वापरते तिथे पण. तर मला खूपच कामाला येते.
किचनच्या ओट्यातून आहे ना खालून आपण कधीच झाडू असे मारत नाही जास्त सगळे डब्बे वगैरे काढून. तर मी काय करते हफ्त्यातून तरी एकदा तरी काढते, कारण नेहमी तर आपल्याला नाही, सगळ्यांनाच कुणालाच नाही जमत, मला पण नाही जमत. पण कसं सगळं आहे ना काढलं ना तर बरं आपल्या स्वतःच्या मनालाच किती बरं वाटतं सगळं काढलं की. आणि जरा असे जळमटे वगैरे वरतून होतात, त्यामुळे ना एकदा तरी असं करायचं म्हणजे कसं छान वाटतं, आपल्या स्वतःलाच छान वाटतं. तर माझं असं सगळा हात असतो, त्यामुळे माझं काही जास्त कचरा वगैरे नसतं. माझं सारखं नेहमीच मी हे इकडून कचरा वगैरे सगळं साफ करत राहते, त्यामुळे जास्त काही नसतं. पण मला करावंच लागतं, मला नाही आवडत ते. घरामध्ये घाण वगैरे झालेली मला नाही आवडत. आपण घरी असतो तर नेहमी आपला हात असला ना, की बरं वाटतं. तर पूर्वी आहे ना, आई पण माझी अशीच कामं करत राहायची. काही ना काहीतरी काम करत राहायची. म्हणजे जेव्हा कधी एक दिवस घरातून बाहेर जर कामाला नाही गेली, तर घरामध्ये सगळी कामं करून घ्यायची. तिचं जेवढं काम असायचं तेवढं सगळं काम करून घ्यायची. कधी शेणाने घर सारवायची, तर कपाटं आवरायची, कपड्यांच्या घड्या कर, कुठे काय कर, कुठे तांदूळ वगैरे साफ करून ठेवायचे, गहू साफ करून ठेवायचे. जेव्हा वेळ भेटायचा तेव्हा ती काही ना काहीतरी करत राहायची. तर म्हणजे असं तेव्हा ना कुठे काही कळायचं नाही, की काय हे एवढं सगळं करत राहते. पण तिला समाधान वाटायचं ना, ती सगळं कामं करून, की त्याचे परिणाम काय होतात, काय शांती भेटते, काय मनाला वाटतं. तर तेव्हा तिला वाटायचं. तर आता आहे ना, जेव्हा मी माझ्या स्वतःच्या घराला करते ना, असं साफ-सफाई वगैरे करून, तर काय मला समाधान वाटतं ना, तेव्हा मला माहीत पडतं. तर तिचं पण तसंच होतं. आणि घरामध्ये जिथे आपण हात फिरवतो ना, तिथे लक्ष्मीचं निवास असतं आणि लक्ष्मी माता तिथेच निवास करते, जिथे स्वच्छता असते. तर त्यामुळे आपल्या घराला ना, जेवढं स्वच्छ करू ना, तेवढं चांगलं असतं. आपण एवढं मेहनत करतोय, तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी मातांनी निवास करावं, असं प्रत्येकालाच वाटतं. पण तेवढीच आपल्याला ना, स्वच्छता पण तेवढीच करायला पाहिजे. तर इथे आहे ना सगळं मी जागा खालून मस्त असं झाडून घेतला. नंतर आहे ना फिनाईल वगैरे टाकून मस्त असं पुसून घेतलं. कारण की सारखं-सारखं रोज हात मारायला भेटत नाही. त्यामुळे काढलंय तर व्यवस्थित करून ठेवूया असं म्हटली. तर सगळं व्यवस्थित असं पुसून वगैरे लावून ठेवलं. कसं सारखं पिठाचे हात, आपले पाण्याचे हात सारखे लागत राहतात. तर डब्यांवरती जरा एक असा हात फिरवला ना, तर बरं वाटतं. तर नंतर आली बेसिनच्या तिकडे. बेसिनच्या खाली आहे ना रोज व्यवस्थित अशी साफ-सफाई करायला पाहिजे. कारण कॉकरोच वगैरे, किडी-मुंगी इथूनच तर सुरुवात होते याला. जर जागा स्वच्छ असेल ना, तर तिथे काही नाही होत. आणि जर सगळा घाण कचरा वगैरे साठून पडला ना, तर तिथून झुरळे वगैरे होण्याची खूप शक्यता आहे. त्यामुळे माझं हे नेहमीचंच असतं आणि व्यवस्थित करून ठेवते. रात्रीचं करून ठेवते. सकाळी लादी पुसल्यावरती करून ठेवते. कारण झुरले वगैरे झाले ना, मग खूप महाग पडतं. कारण ते लगेचच्या लगेच जात नाही. खूप त्यांना घालवण्यासाठी औषध वगैरे मारावं लागतं. त्यापेक्षा आपली स्वच्छता असेल ना, तर काहीच ते प्रॉब्लेम होत नाही. तर इथे माझी सगळी स्वच्छता झाली. तिथे व्यवस्थित असं करून घेतलं आणि त्याच्यानंतर लास्ट एंडिंगला मी सगळा अगदी कचरा व्यवस्थित असा काढून घेतला.
माझा घर पूर्ण मी असं क्लीन करून घेतला. आता छोटासाच आहे, 10 बाय 10चाच आहे खाली. वरती पण तेवढंच आहे, थोडीशी गॅलरी बाहेर आहे वरती. पण आपलं जास्त काम कुठे खालीच असतं आणि जास्त घाण वगैरे जास्त खालीच होतं. वरती काय एवढं माझं जास्त सामान वगैरे नाहीये, खालीच जास्त वाटतं. त्यामुळे जास्त अशी साफसफाई माझी खालीच असते आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमधून सांगा आणि इथे सीडी बघा कशी चकाचक झाली कारण की खाली धूळ वगैरे साठलेली होती. तर आता छान वाटतं. तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.